अमृतरूपी काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपला पु ल देशपांडे व यांचं पूर्ण नाव होतं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आता हे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मध्ये मुंबईला झाला आणि मृत्यू 19 जून 2000 पुणे येथे झाला. आता पु ल देशपांडे म्हणजे यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हे महाराष्ट्रातील यांचं लोकप्रिय मराठी लेखक आहे आणि अभिनेते आहे, संगीतकार आहे, पटकथा लेखक आहे. असे ते खूप बहुगुणी म्हणजे पु ल देशपांडे असे लोकप्रिय आहे ते. आणि एवढंच काय, लोकप्रिय विनोदी लेखक कवी असं त्यांची गणना होते. प्रसिद्ध अभिनेतेसुद्धा आहे आणि एवढंच काय, गायकसुद्धा आहे आणि त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून संबोधिले जाते. अशा प्रकारे पु ल देशपांडे यांची कविता. मी पु ल देशपांडे म्हणजे ते जेव्हा चाळीत जाता, चाळ म्हणजे असे लोकांनी गजबजलेली एक रूमची अशी लांब 50-40 खोल्या असतात, असे ते चाळीचं कविता त्यांची मी आपल्याकडे सादर करीत आहे. तेव्हा मी पु ल देशपांडे. मी एकदा चाळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो, तोंडात भरली सगळी चाळ, मी तर मुलखाचा वाचाळ, कधी पायात बांधतो चाळ, उगीच नाचतो सोडून ताळ, वजन भारी उडते गाडण, पायाची होते चाळत, गाणे घेऊन गाडतो घाम, साडीमधून चाडतो दाम, चाळी बाहेर दुकान माझे, विकतो तेथे हसणे ताजे, खुदकन हसूचे पैसे बिडे 8, खोचे 160, खोचे 160, हसण्याचा करतो धंदा, कुणी निंदा कुणी वंदा, पुन्हा कुणाला पडतो पेच, याला का नाही लागत ठेच,
का नाही लागत ठेच? हा लोकाचा शहाणा की खुळा, हा लेकाचा शहाणा की खुळा, हा लेकाचा शहाणा की खुळा. मग मी मारतो माझा डोळा, मग मी मारतो माझा डोळा, मग मी मारतो माझा डोळा. अशा प्रकारचे पु ल देशपांडे यांची विनोदी कविता मी आपणापुढे सादर केली आहे. ते पहा की चाळीत जातो, चाळ कुठं डोक्यावर घेता येते आणि ते खुदकं नसलं तर 8 पैसे मिळतात, खो असलं तर 160 पैसे मिळतात. अशा प्रकारची विनोदी भाषा वापरून त्यांनी आपल्या सगळ्यांना हसविण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे पु ल देशपांडे यांची ही विनोदी कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.